नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे युट्यूब चॅनल महेश पागळे. आज आहे 15 ऑगस्ट 2026. हा तुम्हाला या आमच्या गावामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा झाला. गावातील ग्रामपंचायत, मराठी शाळा, आरोग्य केंद्र आणि हायस्कूल अशा विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम ग्रामपंचायत हासुतुमाला कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मराठी शाळा, आरोग्य केंद्र आणि हायस्कूलमध्ये तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण वर्ग, पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्वातंत्र्य दिनाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या प्रतिज्ञेचे सामूहिक पठण गावातील नागरिकांनी केले. देशाची एकता, अखंडता, स्वच्छता आणि जबाबदारी आणि राष्ट्रप्रेम यांचा संदेश आणि व्यसनापासून लांब राहणे देणारी ही प्रतिज्ञा सर्वांनी एकत्रपणे म्हटली. यह संकल्प करता हूँ कि मैं किसी भी प्रकार के नशे से स्वयं को दूर रखूंगा. मैं स्वस्थ, मूल्यनिष्ठ तसे सकारात्मक जीवन शैली अपनाऊंगा. मैं अपने जीवन में आत्मसम्मान, शुद्धता एवं श्रेष्ठ संस्कारों को स्वस्थ एवं विकसित भारत के निर्माण में अपना सकारात्मक योगदान दूंगा. ओम शांति. स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्याचा आणि आपल्या देशाप्रती असलेली जबाबदारी जाणून घेण्याचा दिवस आहे. हासुर्दुमाला गावातील नागरिकांनी एकत्र येत हा दिवस ज्या उत्साहात साजरा केला त्यातून गावाची एकजूट आणि देशप्रेमाची भावना दिसून आली. अशा कार्यक्रमामुळे तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होतेच आणि आपल्या देशासाठी आपणही काहीतरी योगदान दिले पाहिजे ही जाणीव निर्माण होते. मोठ्या अजून आवाज मोठ्या पुढे पुढे जा. भारत माता की जय म्हण. जय म्हणा सगळ्यांनी. श्रीशा म्हण की.
माता की, भारत माता की, वंदे वंदे। तिरंगा आपल्या देशाचा अभिमान आहे. स्वातंत्र्य आपल्या शूरवीरांचे बलिदान आहे आणि देशसेवा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. अशा देशभक्तीपूर्ण वातावरणात हसूर तुम्हाला येथे साजरा झालेला 15 ऑगस्ट 2026 चा स्वातंत्र्य दिन सर्व ग्रामस्थांनी कायम स्मरणात राहणार ठरला.